जेव्हा घरातलं राजकारण आपल्याच माणसाचं राजकारण असह्य होतं तेव्हा काय करायचं? कधी असं वाटलंय का की घरात सगळे हसत आहेत पण मनात कुठेतरी एक शांतता आहे. गप्पा गोड आहेत पण त्यात आपुलकी नाही. जिथे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने खेळ खेळत आहे आणि तुम्हाला समजतच नाही की चूक तुमची आहे की फक्त तुम्हाला चुकीचं ठरवलं जात आहे. तुम्हाला फक्त थोडी शांती हवी आहे, थोडा सन्मान, थोडं समजून घेणारं वातावरण हवं आहे. पण दररोज असं वाटतं की मी कुठल्या अदृश्य युद्धात जगत आहे, जिथे कोणी समोरून हल्ला करत नाही पण तरीही जखमा होत असतात. आणि सगळ्यात वाईट बाब म्हणजे हे सगळं घराच्या आतच होतं, आपल्या माणसात असताना होतं. जर कधी तुम्हाला असं वाटलं असेल तुम्ही बरोबर आहात पण तरीही तुम्हाला चुकीचं समजलं जातं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरात आपली जागा हळूहळू कमी होत चालली, तर ही गोष्ट आणि हा विचार तुमच्यासाठीच आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, अतिविश्वास कोणावर करू नका. म्हणजे प्रत्येकावर पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे खरी हकीकत नसते. कधीकधी ज्या लोकांना आपण सगळ्यात जास्त आपले समजतो तेच तुमच्या कमकुवत बाजू पटकन ओळखून त्यांचा फायदा घेतात. घरातील राजकारण कधी आवाज करत नाही, ते शांत आणि खोल असतं. ते दररोज हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी करत जात असतं. तुम्ही स्वतःला पटवून देऊ लागतात, कदाचित माझ्याकडूनच चूक झाली असेल. पण खरी चूक तुमची नसते, चूक फक्त तुमच्या खरेपणाची असते. वाईट लोकांपासून दूर राहा, जरी ते कितीही ज्ञानी किंवा नातेवाईक असले तरी देखील. कारण जो माणूस इतरांच्या मनात विष पेरतो तो कधीच घरात शांतता ठेवू शकत नाही. कधीकधी शांत बसून अंतर राखणं हेच सगळ्यात मोठं शहाणपण असतं. बऱ्याच वेळा वाटतं बोलून सगळं ठीक होईल, पण घरातल्या राजकारणात शब्दांचा काही उपयोगच नसतो, कारण तिथे ऐकणारे नसतात, फक्त निर्णय घेणारे असतात. म्हणूनच अशा वेळी मौन सर्वार्थ साधन आहे. कधीकधी शांत बसणं सगळ्यात मोठं उत्तर असतं. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी दुर्लक्ष करणं खरं जिंकणं असतं. जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की तुमच्या शांततेला लोकांनी कमजोरी समजलं, पण खऱ्या अर्थाने तीच तुमची ताकद आहे. कायम प्रसन्न मनाने वागा आणि जे लोक तुमच्या विरोधात आहेत त्यांच्यासमोर तुमच्या भावना दाखवू नका, कारण ज्यांना तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या वेदना दिसून येईल तेच तुमच्या विरोधात त्या वापरू शकतात. घरातील राजकारण तिथेच फुलते जिथे भावना मोकळ्या पुस्तकासारख्या उघडल्या जातात. कधीकधी मनातलं सगळं सगळ्यांना सांगणं ही चूक ठरू शकतं, कारण आज जे तुमच्या सोबत आहेत ते उद्या तुमच्या विरोधातही होऊ शकतात. माणसाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपले विचार, आपल्या मनाचे विचार सगळ्यांना सांगणं, सगळ्यांना सगळं कळवणं. विचार करा, किती वेळा असं घडलंय की तुम्ही कोणावर विश्वास करून मनातलं सांगितलं आणि नंतर तेच बोलणं तुमच्या विरोधात वापरलं गेलं. म्हणूनच हुशार तोच जो आपलं मन कोणत्याही माणसाजवळ मोकळं करत नाही, कारण सगळे ऐकायला तयार नसतात. काही लोक येतात, अंदाज काढतात की तुम्हाला कुठे दुखावता येईल. प्रत्येकाच्या गोड चेहऱ्यामागे विचार चांगलेच असतील असं नाही. प्रत्येक स्मित खरं नसतं आणि प्रत्येक शांतता ही कमजोरी देखील नसते. काही लोक शांत असतात कारण त्यांना समजलेलं असतं की प्रत्येक वादाचं कोणताही शेवट नसतो, प्रत्येक भांडणाचा कुणीही विजेता नसतो. जो आपल्या रागावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवतो तोच खरा विजेता असतो. जो आपल्या मनावर आणि रागावर विजय मिळवतो तोच सगळ्यात मोठा विजेता असतो. कधी कधी कुणीतरी जाणून बुजून अशी गोष्ट सांगतो की तुम्ही भडकून जाल. तो पाहतो की तुम्ही तुमचा संयम स्वतःच गमावून बसाल. पण जेव्हा तुम्ही हसत हसत शांत बसता तेव्हा तोच व्यक्ती बेचैन होतो, कारण समोरच्याला आपला राग येतो, कारण आपली प्रतिक्रिया देणं आपण थांबवतो. शत्रूवर कधीही रागवू नका, चिडू नका, कारण रागात आपण आपला संयम गमावतो. पण याउलट शांत माणूस समोरच्याचा खेळ समजून घेतो. म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे तुमचा संयम आहे. जर कधी कोणीतरी तुम्हाला जाणून बुजून प्रोवोक केलं आणि तुम्ही स्वतःला शांत ठेवलं तर समजा तुम्ही युद्ध जिंकलेलं आहात. हळूहळू जेव्हा तुम्ही बोलणं थांबवता आणि फक्त निरीक्षण करता
तेव्हा सगळ्यांची खरी ओळख समोर येते. कोण केव्हा बोलणं बदलतो, कोण केव्हा हसतो, कोण केव्हा शांत राहतो, सगळं स्पष्ट दिसू लागतं. कारण व्यक्तीचा स्वभाव कधीही लपवता येत नाही. एखाद्याचं चारित्र्य त्याच्या शब्दांनी नाही तर त्याच्या कर्मांनी ओळखा. जो खराखुरा असतो त्याला आपले इरादे सिद्ध करण्याची गरज नसते. ही एक कुटुंबाची गोष्ट आहे. 2 लोक एकाच घरात राहत होते. पहिला माणूस शांत स्वभावाचा, सरळ मनाचा होता. दुसरा खूप गोड बोलणारा, पण मनात धूर्त विचारांनी भरलेला होता. हळूहळू त्याने सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात लावलं. घराचं वातावरण विषारी झालं. पहिला माणूस आतून तुटू लागला. पण एका दिवशी त्याने ठरवलं, दुसऱ्यांशी वाद न करता त्यांच्यापासून अंतर ठेवणं हेच योग्य आहे. त्या दिवसापासून त्याने बोलणं कमी केलं. तो त्याच्या कामात मग्न झाला आणि त्याच्या मनाला शांतता मिळाली. हळूहळू सगळ्यांना सत्य दिसू लागलं. कारण सत्य दडपता येतं, मिटवता येत नाही. जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की तुमच्या शांततेचा लोक चुकीचा अर्थ लावतात, पण शेवटी सत्य समोर येतं. वेळ सत्य दाखवतो. कधीकधी माणसाची सर्वात मोठी ताकद ज्ञान नसून त्याची शांती असते. जो शांतपणा पाहू शकतो तोच खरी खेळी समजू शकतो. जो इतरांच्या शब्दांवर नाही तर स्वतःच्या विवेकावर चालतो तोच सुरक्षित राहतो. याचा अर्थ असा नाही की थंड राहा किंवा दगड बनत जा, पण तुमची ऊर्जा त्या गोष्टींवर खर्च करू नका ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत. जेव्हा तुम्ही आपलं मन मजबूत करता तेव्हा कोणताही माणूस तुमच्या भावनांशी खेळू शकत नाही. घरातील राजकारण तिथपर्यंतच प्रभाव टाकतं जिथपर्यंत तुम्ही त्याला आपल्या मनात जागा देता. त्यानंतर तो फक्त हवेतील आवाज बनतो. त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणून जेव्हा कधी वाटेल आपलेच लोक आपल्यावर कुरघोडी करतात तेव्हा शांतपणे दूर जा. काहीही न बोलता फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा. घरातल्या आपल्याच लोकांच्या राजकारणापासून वाचायचं असेल तर या गोष्टी शिकायला हव्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप्स द्यायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.